श्री स्वामी समर्थ. आजच्या भागाची सुरुवात आपण स्वामी समर्थांच्या नावाने करूया. मागील भागात प्रिया, मी पण मजेत. आज काय स्पेशल डिनरसाठी बोलवलं आहे तुम्ही? सौम्या, तू ये ना, मग सांगेन काय काय स्पेशल आहे ते. प्रिया, ओके, भेटू मग सायंकाळी. बाय. सौम्या, लवकर ये ग. बाय. प्रिया मोबाईल बंद करते आणि अभ्यास करत बसते. आता पुढे सासू सासऱ्यांचा रात्रीचा स्वयंपाक बनवून ती रेडी होण्यासाठी रूम मध्ये जाते. रेड कलरचा पंजाबी ड्रेस घालून ती रेडी होते. गळ्यात एक छोटासा नेकलेस घालते. नेकलेसवरचेच मॅचिंग कानातलेही घालते. केस सेट करून मोकळे सोडते. ओठांना मॅचिंग लिपस्टिक लावते. डोळ्यात काजळ भरते. खूप सुंदर दिसत असते ती. 6 वाजता रितेश घरी येतो. प्रियाकडे बघतो तर बघतच राहतो. रितेश, खूप सुंदर दिसते आहेस प्रिया तू. प्रिया लाजून, थँक्यू सो मच. रितेश, मी आलो फ्रेश होऊन, मग आपण निघूयात. प्रिया मान हलून हो म्हणते. रितेश फ्रेश होऊन कपडे बदलतो आणि लगेच ते दोघं सुशांत आणि सौम्याकडे जायला निघतात. रस्त्याने ते एका दुकानात थांबून एक आईस्क्रीमचा फॅमिली पॅक घेतात. अर्ध्या तासाने ते दोघं सुशांतच्या घरी पोहोचतात. सुशांतचं घर पण एका मोठ्या रेसिडेन्सीमध्ये 2 BHK फ्लॅट असतो. सुशांत आणि सौम्याच तिथे राहत असतात. सुशांतचे आई वडील पुण्यात राहत असतात. सौम्याने घर छान सजवलेले असते. घरात जातात मस्त फ्रेश वाटते. सुशांत आणि सौम्या रितेश आणि प्रियाचे स्वागत करतात. सुशांत रितेशला मिठी मारतो आणि सौम्या प्रियाला मिठी मारते. सर्वजण हॉलमध्ये बसून गप्पा मारू लागतात. प्रिया, काय ग, कसलं सेलिब्रेशन करणार आहात तुम्ही आमच्यासोबत? सांग ना. सौम्या, सुशांत, सांगायचं का मग यांना? सुशांत, हो सांग ना, गोड बातमी तुझ्याच तोंडाने सांग. सौम्या, प्रिया, मी आणि सुशांत आई बाबा होणार आहोत. आय एम 2 months प्रेग्नंट. प्रिया, वाव, कॉंग्रॅच्युलेशन्स डिअर. असं म्हणून प्रिया सौम्याला मिठी मारते. रितेश, क्या बात आहे सुशांत, खूपच भारी बातमी दिलीस. कॉंग्रॅच्युलेशन भावा. रितेश पण सुशांतला मिठी मारतो. सौम्या लगेच किचन मध्ये जाऊन फ्रीज मधून केक घेऊन येते. सौम्या आणि सुशांत दोघं मिळून केक कापतात. प्रिया आणि रितेश टाळ्या वाजवून त्यांच्या सेलिब्रेशन मध्ये सहभागी होतात. सर्वजण मिळून केक खातात आणि लगेच सर्व जेवायला बसतात. प्रिया सौम्याला जेवण वाढण्यासाठी मदत करते. सर्वांची जेवणं होतात. सौम्या खूप कमी जेवण करते, कारण तिला गरोदरपणामुळे अन्न पचनाचा त्रास होत असतो. प्रिया आणि सौम्या किचन आवरत आवरत गप्पा मारू लागतात. प्रिया, सौम्या, तुमच्या लग्नाला किती वर्ष झालेत ग? सौम्या, 5. अचानक का विचारते आहेस पण असं? प्रिया, नाही ग, सहज विचारलं. मग सौम्या, इतके दिवसांनी तू प्रेग्नेंट राहिली तर तुझ्या सासूबाई याआधी काही बोलल्या नाही का तुला? सौम्या, त्या बोलायला मी त्यांच्याजवळ कुठे राहायची? माझं लग्न झाल्यापासून मुंबईला राहते मी आणि सासूबाई आधीपासूनच पुण्याला राहतात. प्रिया, बरोबर आहे तुझं. रितेश किचन मध्ये पाणी पिण्यासाठी जात असतोच की तो त्यांचं असं बोलणं ऐकून किचनच्या दाराजवळ उभा राहतो. प्रियाच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन पाहून सौम्या बोलते, तुला तुझ्या सासूबाई काहीतरी बोललेल्या दिसताय. प्रिया लगेच जरा घाबरते आणि हो नाही असं म्हणू लागते. सौम्या थोडी हसते आणि म्हणते, अगं मोठ्यांचं बोलणं इतकं मनाला नाही लावायचं. आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हाच आई व्हायचं, कारण आपली मुलंही आपल्याला सांभाळावी लागणार. त्यांना सांभाळायला कोणीच येत नाही, ना सासरकडचे ना माहेरकडचे. प्रिया तिचं बोलणं ऐकून मान हलवून हो म्हणते. सौम्या, बोल आता, काय म्हणत होते तुझ्या सासूबाई? प्रिया, मी पुण्यावरून आली त्या दिवशी त्या मला म्हणाल्या, नुसतं अभ्यासातच लक्ष नको देऊस, जरा संसारात पण दे. आता तुझं लग्न झालं आहे. मोठीने लग्नानंतर 3 महिन्यातच गुड न्यूज दिली होती. तू कमीत कमी 6 महिन्यात तरी दे. माझ्या लग्नाला नुकतेच 6 महिने झाले होते तेव्हा. असं बोलून प्रियाचे डोळे भरून आले. तिने लगेच डोळे मिटून घेतले. सौम्याला पण खूप वाईट वाटलं. सौम्याने प्रियाच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला थोडी सहानुभूती दिली आणि म्हणाली, हे बघ प्रिया, सासूबाईंच्या बोलण्याचा विचार नको करू. तू आधी तुझं शिक्षण पूर्ण कर, मग स्वतःच्या पायावर उभी राहा, मग बाळाचा विचार कर, समजलं? प्रिया मान हलवून हो म्हणते. रितेश किचनच्या दारामध्ये उभा राहून सर्व ऐकत असतो. त्याला प्रियासाठी खूप वाईट वाटतो. तो विचार करू लागतो की एवढं तिच्यासोबत चुकीचं झालं तरी तिने एक शब्दाने मला बोलली नाही.
किती सहन करते ही. लग्नाच्या आधी पण दुसऱ्यांच्या चुकांची शिक्षा तिला मिळाली. लग्नानंतर मी तिला कठोर बोलून दुखावलं आणि आता तिची काही चुकी नसताना ती बोलणे ऐकते आहे. प्रियासाठी काहीतरी करायला हवं असं मनात फिक्स करून तो तिथून परत हॉलमध्ये गेला. थोड्या वेळाने प्रिया आणि सौम्या किचन मधून हॉलमध्ये आले. येताना चौघांसाठी आईस्क्रीम घेऊन आल्या. रितेश प्रियाकडे एकटक पाहत होता आणि विचार करत होता, किती सहन करते ही. तिची काही चुकी नसताना बोलणे ऐकून घेते. आई इतकं कठोर बोलली तरी एक शब्दाने तक्रार केली नाही माझ्याकडे. आणि देव पण किती कठोर आहे. तिला किती त्रास देतो आहे. मी देवाला काय बोलतो आहे. मी स्वतःच आतापर्यंत तिला किती त्रास दिला. असा विचार करत असताना रितेश प्रियाकडे पाहत असतो. प्रिया त्याला असं एकटक पाहताना पाहून ती रितेशला भुवया वर करून विचारते, काय झालं. तिचं असं एक्सप्रेशन पाहून रितेश विचार चक्रातून बाहेर येतो आणि तिला मान हलवून काही नाही असं म्हणतो. चौघे जण थोड्या वेळ गप्पा मारतात. प्रिया आणि रितेश मग घरी जायला लागतात. गाडीत दोघंही शांत असतात. प्रिया रिलॅक्स असते पण रितेशचं विचारचक्र अजूनही सुरूच असतं. प्रिया लगेच गाडीमधल्या साऊंड सिस्टीमवर गाणी लावते. गाण्याचा आवाज ऐकताच रितेश विचारचक्रातून बाहेर येतो आणि दोघ जण गाणं ऐकू लागतात. गाणं असतं, अभी अभी तो मिले हो, अभी ना करो छूटने की बात. प्रिया आणि रितेश घरी पोहोचताच प्रिया वॉशरूम मधून फ्रेश होऊन येते. ड्रेस बदलून बेडवर येऊन बसते आणि मोबाईल बघू लागते. रितेश लगेच वॉशरूम मध्ये जातो आणि फ्रेश होतो आणि मनाशी काहीतरी पक्क ठरवून विचार करत करत शर्ट न घालताच वॉशरूमच्या बाहेर येतो. प्रियाचं अचानक लक्ष जातं त्याच्याकडे आणि ती त्याच्याकडे असं बघून शॉक होते आणि त्याच्याकडे पाठ फिरून उभी राहते. प्रियाने असं अचानक पाठ फिरवल्यामुळे रितेशला नवल वाटतं. तो विचार करतो, हिला काय झालं अचानक. रितेश, प्रिया काय झालं ग, मला पाहून का पाठ फिरवलीस. प्रिया, तुम्हाला नाही माहिती का मी का पाठ फिरवली म्हणून. रितेश, नाही. प्रिया डोक्याला हात मारून घेते. रितेश, आता अजून काय झालं, डोक्याला का हात मारते आहेस. प्रिया, आता कसं सांगू तुम्हाला. रितेश तिच्या बोलण्यावर हसतो आणि म्हणतो, तोंडाने सांग. प्रिया परत डोक्याला हात मारणार इतक्यात ती थांबते आणि स्वतःशीच म्हणते, परत डोक्याला हात मारला तर परत प्रश्न विचारते. रितेश, काय पुटपुटते आहे, मोठ्याने बोल. एकतर आधीच माझ्याकडे पाठ करून बसली आहेस आणि तिकडे तोंड करून काय बोलते ते मला ऐकूच येत नाही आहे. प्रिया फक्त नाही मध्ये मान हलवते. इतक्यात रितेश त्याचे कपडे ठेवण्यासाठी कपाटाकडे जातो आणि स्वतःला आरशात पाहतो आणि सुन्न होतो. कारण तो शर्ट न घालताच वॉशरूमच्या बाहेर आलेला असतो. म्हणून प्रियाने मला फक्तच पाठ फिरवली आणि मी वेड्यासारखं तिला म्हणतोय, काय झालं तुला पाठ फिरवायला. तो लगेच त्याच्या केसांमधून हात फिरवतो, मोठा श्वास घेतो आणि रिलॅक्स होतो. रितेश, सॉरी प्रिया असं म्हणून रितेश वॉशरूम मध्ये जातो. प्रियाला वॉशरूमच्या दरवाजाचा आवाज येतो आणि तिला कळते की यांना समजलं आहे वाटतं त्यांची चूक आणि ती लगेच परत आधीसारखी बसते. रितेश 5 मिनिटांनी टी शर्ट घालून बाहेर येतो. बाहेर येताच प्रिया त्याला छानशी स्माइल देते. रितेश लगेच तिच्या समोर येऊन बसतो आणि म्हणतो, सॉरी प्रिया, मी हटकून नाही केलं ग, असं चुकून झालं. थोडं विचारांच्या तंद्रीत होतो ना, म्हणून असं झालं. प्रिया, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. पण इतका कसला विचार करताय तुम्ही. सौम्याच्या घरी पण तुम्ही विचारांमध्ये हरवलेले दिसले. काय झालं आहे, काही प्रॉब्लेम आहे का. रितेश, प्रॉब्लेम असलं तरी मी तुला का म्हणून सांगू, तू कुठे सांगते मला तुझे प्रॉब्लेम. प्रिया, अहो असं काही नाही आहे हो. रितेश, मग कसं आहे. प्रियाला कळत नव्हतं काय बोलावं म्हणून ती शांत बसते. ती शांत झाली म्हणून रितेश पण शांत बसला. 5 मिनिटांसाठी शांतता पसरली. रितेशने लगेच पुढे येऊन तिचे दोघं हात हातात घेतले आणि त्यावर किस केलं. रितेश अचानक असं वागायला लागल्यामुळे प्रियाला जरा नवल वाटले, पण तिच्या पोटात फुलपाखरी उडू लागली. प्रियाने तिच्या भावना कशा तरी कंट्रोल केल्या की रितेशने लगेच तिला जवळ ओढले आणि तिच्या कपाळावर किस केले आणि तो गालावर किस करणार इतक्यात प्रियाने तिचा हात त्याच्या ओठांवर ठेवला आणि म्हणाली, सॉरी. असं बोलून प्रिया बेडवरून उठून उभी राहिली. प्रिया पुढे बोलू लागली, प्लीज पुढे जाऊ नका. तुम्ही अजून पुढच्या गोष्टींसाठी तयार नाही आहात. तुम्ही अजूनही तुमच्या भूतकाळात अडकले आहात. आधी त्यामधून मुक्त व्हा. मला काहीच घाई नाही आहे. मागच्या वेळेसारखं होऊ नये म्हणून मी सांगते आहे.
रितेश तिची अशी रिॲक्शन पाहून जरा नाराज होतो आणि तोही उठून उभा राहतो. रितेश, ठीक आहे, जशी तुझी इच्छा. रितेशचा चेहरा पडला आहे हे पाहून. प्रिया, सॉरी, मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं, पण मागच्या वेळेस मी यापेक्षा जास्त दुखावले गेले होते. रितेशला तिच्या भावना समजतात. तो लगेच त्याचा हात तिच्या खांद्यावर ठेवतो. रितेश, सॉरी, मला त्यावेळेस खरंच समजत नव्हतं मी काय आणि कसा वागतो आहे. भानावर आलो तेव्हा सर्व घडून गेलं होतं. प्रिया, अहो सॉरी नका म्हणू. तुम्ही त्या गोष्टीसाठी खूप वेळा सॉरी म्हटले आहात. परत त्या दिवसासारखं रिपीट नको व्हायला म्हणून मी तुम्हाला आता थांबवलं आहे. आणि प्रिया बोलता बोलता थांबली. रितेश तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहतो आणि म्हणतो, बोल ना, मला तुझ्या वागण्याचा मुळीच राग नाही आला आहे. तू आता काही बोलली तरी काही राग येणार नाही. बोल तू. प्रिया मान हलवून हो म्हणते आणि बोलू लागते. आपल्यामधलं रिलेशन म्हणणार तर आपण एकमेकांच्या प्रेमात पडलो आहोत. फक्त तुम्हाला थोडा वेळ हवा आहे भूतकाळ पूर्णपणे विसरण्यासाठी. आपण एकमेकांना पूर्णपणे जाणून घेतलं आहे म्हणून आपल्यामधलं नातं अगदी घट्ट झालं आहे. आपली मनं जुळली आहेत. फक्त फिजिकली एकत्र येणं म्हणजे शरीराने आपण दूर आहोत. तेही लवकरच जवळ येऊ. प्रियाचं असं स्पष्ट बोलणं रितेशला आवडलं आणि पटलंही. प्रिया, अजून एक बोलू का? म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेते आहे, पण मनातून खूप इच्छा आहे तुम्हाला तसं सांगण्याची. रितेश, हो हो, बोल ना. प्रिया, मला असं वाटतं ना, तुमचं ध्येय पूर्ण होईपर्यंत आपण शरीराने दूर राहिलेलं चांगलं राहील. म्हणजे कसं, घर संसाराचं टेन्शन तुम्हाला राहणार नाही व तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करू शकाल. तोपर्यंत माझंही शिक्षण पूर्ण होऊन जाईल आणि मी स्वतःच्या पायावर उभी राहील, जे माझं स्वप्न आहे. रितेश प्रियाचं बोलणं ऐकून सुन्न होतो. तो विचार करतो, ही किती माझ्या ध्येयाचा विचार करते. खरंच मी किती लकी आहे, मला प्रियासारखी बायको मिळाली. त्याचे डोळे आनंदाश्रूंनी भरून येतात. तो लगेच तिच्या खांद्याला धरून तिला खचकन स्वतःकडे ओढतो आणि घट्ट मिठीत घेतो आणि तिच्या कानामध्ये पुटपुटतो. थँक्यू प्रिया, थँक्यू सो मच माझ्या लाईफमध्ये येण्यासाठी. माझा इतका विचार करतेस तू. मी पण असाच विचार केला होता प्रिया, आणि म्हणून लग्नाच्या पहिल्या दिवसापासून तुझ्यापासून लांब राहत होतो. तू मला समजून घेतलंस. आय लव्ह यू प्रिया. त्याचं असं अचानक मिठीत घेणं आणि एवढं सर्व बोलणं ऐकून प्रियाला शॉक होते. पण तिने बोललेलं त्याला पटलं आणि म्हणून ती खूप खुश होते आणि ती पण त्याला मिठी मारते आणि म्हणते, आय लव्ह यू रितेशजी. प्रिया पहिल्यांदा रितेशला नावाने आवाज देते. आवाज देताना पण किती रिस्पेक्टने आवाज देते ती. प्रियाचं असं रितेशजी म्हणणं रितेशला फार आवडतं. बॅकग्राऊंडला गाणं वाजू लागतं. हे समा प्यार के इजहार का, हे समा प्यार के इजहार का, दिल देख रहा रास्ता अब दिलदार का, दिल देख रहा रास्ता अब दिलदार का. दोघं असेच भरपूर वेळ एकमेकांच्या मिठीत असतात. प्रिया शांतपणे मिठी एन्जॉय करत असते. इतक्यात रितेश म्हणतो, प्रिया, खूप रात्र झाली आहे, चल झोपूया आता. प्रिया पण लगेच मान हलवून हो म्हणते. दोघं एकमेकांच्या मिठीतून वेगळे होतात आणि बेडवर आडवे होतात. आज दोघांनी एकमेकांना प्रेमाची कबुली दिलेली असते म्हणून दोघंही खूप आनंदी असतात. त्या आनंदात दोघांना झोप येत नसते. डोळे बंद करून बेडवर आडवे होतात, पण अर्धा तास होतो तरी दोघांनाही झोप येत नाही. शेवटी रितेश प्रियाला आवाज देतो आणि म्हणतो, प्रिया, तुला झोप येत आहे का ग? प्रिया लगेच डोळे उघडून म्हणते, नाही ना. दोघं लगेच एकमेकांकडे तोंड करून झोपतात. रितेश, थोड्या वेळ गप्पा मारूयात का मग? प्रिया लगेच मान हलवून हो म्हणते. रितेश, गप्पा मारूया असं म्हणालो होतो, नुसतं मान हलवून इशारे करूया असं नाही म्हणालो मी. प्रिया, सॉरी, आता नाही मान हलवून बोलणार हं, बोला ना. रितेश, मला एक प्रश्न पडला आहे. थोड्या वेळापूर्वी तू मला रितेशजी असं म्हणाली. छान वाटलं ऐकून मला. पण असं असं कसं अचानक बोललीस तू? प्रिया जरा लाजते आणि म्हणते, मग डायरेक्ट तुम्हाला नावाने कसं म्हणणार? हॉस्टेलला असताना मला ना एक सिरियल आवडायची, फार आवडायची ती सिरियल.
त्यात जीविका नावाची मेन लीड ऍक्ट्रेस होती. सिरियल मधलं तिच्या नवऱ्याचं नाव वीरेन होतं. ती तिच्या नवऱ्याला वीरेनजी म्हणायची. तेव्हाच मी ठरवलं होतं की मी माझ्या नवऱ्याच्या नावापुढे पण जी लावूनच आवाज देईल. असं म्हणून प्रिया तिचा चेहरा तिच्या दोघं हातांमध्ये झाकते. तिचं असं लाजणं पाहून रितेश गालातल्या गालात हसतो आणि म्हणतो, कोणती सिरियल होती ती? म्हणजे नाव काय होतं? प्रिया, सिरियलचं नाव होतं 1000 में मेरी बहन आहे. रितेश, ओके, तुम्हा सर्व लेडीजला सिरियल्स फार आवडतात ना? प्रिया मान हलवून हो म्हणते. रितेश, मला तर बिलकुल आवडत नाही सिरियल्स. प्रिया त्याचं बोलणं ऐकून नाराज होते. तिचा नाराज झालेला चेहरा पाहून रितेश म्हणतो, रितेश, अगं तू नाराज नको हो. तुझी आवड आणि माझी आवड वेगवेगळी असू शकते. प्रिया परत मान हलवून हो म्हणते. रितेश मनातल्या मनात म्हणतो, बरी खुश झाली होती बिचारी. मी उगाच बोललो सिरियल आवडत नाही म्हणून. चुकलंच माझं. रितेश पुढे म्हणतो, मला लहानपणी सिरियल आवडायच्या. असं म्हणताच प्रिया खुश होते आणि त्याला म्हणते, कोणती सिरियल आवडायची तुम्हाला? रितेश जरा आठवू लागतो आणि म्हणतो, शक्तिमान, हातीम, शकालाका बूम बूम, भरपूर होत्या. आता नाव नाही आठवत ग. प्रिया, हो हो, मी पण लहानपणी शक्तिमान पाहायचे. रितेश, सेम पिंच डिअर. त्याचं असं वागणं पाहून प्रिया हसू लागते. तिला हसताना पाहून रितेशला बरं वाटतं. रितेश, प्रिया, एक विचारू का तुला? प्रिया, हो बोला ना. असं विचारू का, असं का बोलतायत? डायरेक्ट विचारा मला. रितेश, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुला जॉब करायचा आहे असं तू बोलली होतीस. प्रिया, हो बरोबर. रितेश, जॉबला लागल्यानंतर सर्वात आधी काय करणार आहेस तू? प्रिया, तुम्ही दिलेले माझ्या फीचे पैसे तुम्हाला परत करणार आहे. काय वाटतं तुम्हाला? प्रिया असं का म्हणाली असेल? प्रियाचं असं उत्तर ऐकून रितेश कसा रिॲक्ट होईल? जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की ऐका. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे पुढील भाग प्रकाशित करताच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. कथा आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. खूप सारे व्ह्यूअर्स फक्त कथा ऐकून निघून जातात, सबस्क्राईब करत नाही. प्लीज सर्वांना विनंती आहे, सर्वांनी सबस्क्राईब करावे. थँक्यू.